घराच्या छपरीत खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास 50 मीटर फरफटत नेल्याची घटना अर्जुनी मुरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गोठणगाव येथे घडली। तर गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढल्याने चिमुकल्याचे प्राण वाचले। गोठणगाव येथील दयाराम साखरे यांचा 3 वर्षीय भाचा मुदुल नंदेश्वर हा आई-वडिलांसह मंडईनिमित्त गावी आला होता। रविवारी सायंकाळी 7 वाजेदरम्यान मुदुल मामाच्या घरी छपरीत खेळत असताना घरातील मंडळी आपल्या कामात व्यस्त होती। दरम्यान बिबट्याने साखरे यांच्या घरासमोर प्रवेश करून छपरीत खेळत असलेल्या चिमुकल्या मुदुलच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेले। त्यामुळे मुदुलच्या रडण्याचा आवाज येताच रणजित साखरे धावत आले आणि बिबट्या मुदुलला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली। त्यामुळे शेजारी व गावकरी धावत आले। त्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुदुलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला। गोठणगाव हे जंगल परिसराला लागून आहे, त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो। गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे। हा बिबट्या रात्रीच्या वेळेस गावात प्रवेश करत असल्याची माहिती आहे। बिबट्याने गावात प्रवेश करून चिमुकल्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तर बिबट्याने मृदुलच्या मानेला पकडल्याने तो जखमी झाला असता त्याला लगेच गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अर्जुनी मुरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे। गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी गोठणगाव येथे दाखल झाले। माहिती घेऊन पंचनामा करत गावात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।